मराठा मंडळ संचलित श्री तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भव्य पारंपरिक नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रकाशाचा अंधारावर विजय, भक्तिभाव आणि कलाविष्काराचा संगम घडवणारी ही नृत्य स्पर्धा बुधवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता रंगणार आहे। या स्पर्धेत गोंधळ, वाघ्या मुरळी, गरबा, दांडिया, दुर्गापूजन, धनुची, बंगाली नृत्य, नवदुर्गा नृत्य, सरस्वती वंदना तसेच शिवतांडव अशा विविध पारंपरिक नृत्यांचा समावेश असणार आहे। भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरणात होणाऱ्या या स्पर्धेला महिला व पुरुष कलावंतांची उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। स्पर्धेत प्रथम 3 क्रमांकांसाठी तब्बल 25,000 पर्यंतची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे नृत्यप्रेमींमध्ये चुरस निर्माण झाली आहे। मराठा मंडळाच्या वतीने हिमानी चाळके पाटील यांनी महिलांनी आपल्या कलेला योग्य व्यासपीठ देत सहभाग घ्यावा, तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नृत्याविष्काराचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे। यावेळी मराठा मंडळ अध्यक्ष आनंदराव उबाळे, ज्येष्ठ संचालक सुनील शेलार, प्रकाश नेमिष्टे, आबा गायतिडक व सेक्रेटरी सचिन रणदिवे उपस्थित होते। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। तुळजाभवानी मंदिर मराठा मंडळ शारदीय नवरात्र उत्सव निमित्त आपण इथे भक्ती नृत्य महोत्सव आयोजित केलेला आहे। इथे मोठ्या प्रमाणात 1 तारखेला बुधवारी संध्याकाळी 7 वाजता नृत्याच्या स्पर्धा पार पडणार आहेत, ज्यामध्ये फक्त ट्रेडिशनल गाण्यांवरती जसं काही गोंधळ असेल, जोगवा असेल, शिवतांडव आहे किंवा आपलं बंगाली धनुची नृत्य, जे काही आपण देवीसाठी किंवा देवांसाठी देवांच्या गाण्यांवरती म्हणजे एक नृत्य साधना चा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। मी सर्व महिलांना विनंती करते की तुम्ही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहा। आपलं जे काही कल्चर आहे, आपलं जे काही परंपरा आहे, पारंपरिक नृत्यात हे आपण सगळे म्हणजे ह्या इतिहासाचे साक्षीदार होऊया आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम उत्सवाने साजरा करूया ही नवरात्र। जय भवानी, जय शिवाजी।